नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा बी.टेक, बी.एससी, डिप्लोमा आणि आय-टी-आय विद्यार्थ्यांकरता एक सुवर्ण संधी आहे. यांच्याकरता एक नवीन अधिकृत जाहिरात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मात्र मित्रांनो, रोज आपण एक व्हिडिओ हा महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर उपलब्ध असणाऱ्या सर्व काही सरकारी त्याचप्रमाणे खाजगी नोकर संदर्भामध्ये आपण अधिकृत जाहिराती फक्त प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही कुणालाही नोकरी देत नाही आहोत. मात्र ज्या काही जाहिराती येतात त्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा एकमेव उद्देश असतो. मित्रांनो, त्याकरता आपला चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. जेणेकरून सर्व काही रिक्त जागा आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील. तर समीर यांच्यातर्फे जी जाहिरात निघालेली आहे ती जाहिरात आजच्या या भागामध्ये आपण पाहत असताना मित्रांनो, जी मूळ जाहिरात आहे ती आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे. या संदर्भामध्ये आपण बघू शकतो की ॲडव्हर्टाइज नंबर 12026 अंतर्गत बघा, रिक्रुटमेंट फॉर कॉन्ट्रॅक्ट पोझिशन समीर यांच्याकरता ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर पोस्ट आहेत. या पोस्टमध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवतोय. या पोस्टमध्ये आपण पाहू शकतो प्रोजेक्ट इंजिनियर बघा 9 जागा आहेत. प्रोजेक्ट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स 9 जागा आहेत. यानंतर प्रोजेक्ट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स 30 जागा आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट इंजिनियर इलेक्ट्रॉनिक्स EXTC बेंगलोर डेप्युटेशन 1 जागा आहे. याशिवाय प्रोजेक्ट इंजिनियर CS प्रोजेक्ट इंजिनियर सेफ्टी इलेक्ट्रिकल, त्यानंतर मेकॅनिकलच्या बघा 13 जागा आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग 1 जागा आहे. प्रोजेक्ट असोसिएट फिजिक्स 3 जागा आहेत. त्यानंतर प्रोजेक्ट असोसिएट ऍटमॉस्फेरिक सायन्स 1 जागा इथं उपलब्ध आहे. यानंतर आपल्याला प्रोजेक्ट सायन्स असिस्टंट इलेक्ट्रॉनिक्स 19 जागा आहेत. फिटरच्या 15 आहेत. याशिवाय आपल्याला इलेक्ट्रोप्लेटर ज्या आहे त्या इलेक्ट्रोप्लेटरच्या बघा आपल्याला 2 जागा इथे दिसत आहेत. त्याशिवाय केमिकल बघा प्रोजेक्ट असिस्टंट, अशा वेगवेगळ्या भरपूर जागा इथे उपलब्ध आहेत. मी पूर्ण इथे वेळ घालवणार नाही आहोत. आणि या जाहिरातीमध्ये आपल्याला पोस्टनुसार डेझिग्नेशन, त्याशिवाय आपला असणारा जॉब रोल, त्याचप्रमाणे डिसिप्लिन, याशिवाय आपल्याला वर्क प्रोफाईल काय असेल हे सुद्धा पूर्ण डिटेल माहिती जॉब वाईज या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. पूर्ण पीडीएफ मी इथं वाचून दाखवत नाही आहोत. तर या संदर्भामध्ये आपल्याला खाली गेल्यानंतर रेन्युमरेशन आहे बघा. प्रोजेक्ट इंजिनियर आणि प्रोजेक्ट असोसिएट 34,000 रुपये प्रति महिना आहे. त्यानंतर असिस्टंट साठी 23,500, प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट 21,000, त्यानंतर प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट बी साठी बघा 23,500 पर मंथ इथं वेतन आहे. हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ते 2 वर्षाकरता असणार आहे. आणि एज लिमिट जे आहे ते बघा ऍप्लिकेशन करता बघा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड गरज नाहीये. मात्र प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट बी पदासाठी 3 वर्ष आणि जास्त अनुभव पाहिजे. बाकी इतर पदांकरता कोणत्याही अनुभवाची गरज नाहीये. आणि अप्पर एज लिमिट जे आहे ते बघा प्रोजेक्ट इंजिनियर किंवा प्रोजेक्ट असोसिएट करता 28 वर्ष, इतर यांच्याकरता 25 आणि प्रोजेक्ट टेक्निकल असिस्टंट करता 30 वर्ष दिलेलं आहे. याशिवाय आपल्याला स्क्रीनिंग टेस्ट होईल. डेट ऑफ ऑनलाईन टेस्ट ही 1 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आणि आपल्याला लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन महत्वाचं आहे ते बघा 25 जानेवारी ही डेट जवळ आलेली आहे. 25 जानेवारी हे सुद्धा आहे. आणि याशिवाय काही डेट वाढल्या तर आपल्याला वेबसाईट वरती काही अपडेट्स मिळणार आहेत. आणि या संदर्भामध्ये डॉक्युमेंट प्रूफ जे आहेत ते सुद्धा यांनी इथे दिलेले आहेत. आणि या संदर्भातली मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात सुद्धा आपल्याला www.samir.gov.in/recruitment हे आपल्याला जे वेबसाईट पेज आहे ते आपल्याला या संदर्भामधले पूर्ण काही डिटेल्स माहिती आहेत ते देतील. याशिवाय आपल्याला इथं काही अटी शर्ती ज्या आहेत त्या अटी शर्ती सुद्धा आपल्याला इथे दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, ज्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला ज्या लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्यामध्ये आपण बघू शकतो 147 टोटल पद आहेत. पेमेंट तुम्हाला 34,000, काही पोस्टना 23,000, 21,000 हे प्रति महिना तुम्हाला वेतन मिळते. वयोमर्यादे संदर्भात आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे. जॉब लोकेशन बघा मुंबई आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ईमेल द्वारे करायचं आहे. याशिवाय आपल्याला ड्युरेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट 2 वर्षाचा असून सिलेक्शन प्रोसेस आणि वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. तर मित्रांनो, ही अधिकृत जाहिरात या वेबसाईट वरती सुद्धा आपल्याला मिळेल. आणि आपल्याला या संदर्भामध्ये ही जाहिरात हवी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा.
आम्ही ही जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर मित्रांनो, या आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन जाहिरातीसह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.